हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो, काय रे खाली बसा, खाली बसा. काय काय रे करायचं सुरू. शांततेनं ऐका. एक 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण. 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ. शांत राहा. लय महत्वाचे विषय. आणि मग विखे पाटील साहेबाचा फोन आला. शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो. आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो. माया नादी लागायचं नाही. हा तुम्ही 12चे आम्ही 14चे. त्या भानगडीत पडायचं नाही. शांत राहून द्यायचं. मराठ्याचा असल टाकली फिटली असली चढून दे थोडंफार. पण दुसऱ्याचं जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आहे आमच्या. घरात घुसवा. लय सहन केला भाऊ. लय लोकांनी त्रास सहन केला. 75 वर्ष माया मराठ्याच्या. तुला काय सांगावं. कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं. बासरे त्याच्यासाठी जेवण नाही. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारदार आमच्या सुद्धा हातात आहे. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे. तुम्ही आमच्या लेकेबाळीला जगू देणार. तुम्ही आमच्या पोराला जगून देणार. तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार. नोकऱ्या खाऊन देणार. माझला का दादागिऱ्या करून दादागिऱ्या. तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही. आमच्या तुमच्या ताकद आमच्या तगडीला घेऊन तगडा वापरायची तयारी. ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको. समाज मोठा आहे. मागा लागला आखडणार नाही. म्हणून मी आपला गप 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 घेतोय. हे गोळगोळ इतकं भर मुठ भर नाही तर आणि गोळ 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 आम्ही जाऊ द्या म्हणतो. आपला एखादा डोकं जरी फुटलं तरी आपण म्हणतो जाऊ द्या. त्यांना वाटलं भेट येत नाही. भाऊ फुटाण्याला सुद्धा सापडायचं नाही. फुटाण्याला मला उगाच जे नाही बोलायचं ते बोलायला लावू नका.